कशा सगळे मस्त ना। मी दीपाली फूड अँड ट्रॅव्हलिंग या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की आपण लवकरच भेटू आणि त्यासाठीच आज आपण आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ करायला। आणि मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे भायखळ्याला। तर भायखळ्याला तुम्हाला माहितीच असेल काय आहे। तर आज आपण आलेलो आहोत राणीची बाग फिरायला आणि आज मी तुम्हाला इकडे खूप छान असे प्राणी दाखवणार आहेत, पक्षी दाखवणार आहेत। तर वेळ न घालवता तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओ। समोर तुम्हाला भाऊदाजी लाट संग्रहालय दिसणार आहे। हे तिकीट काउंटर आहे आणि इथे तुम्हाला तिकिटाचे दर दिसत आहेत। मोठ्यांसाठी 50 रुपये तिकीट आहे, मुलांसाठी 25 रुपये आणि कुटुंबासाठी 100 रुपये अशी तिकीट आहे। आम्ही तिकीट काढलेले आहे, 100 रुपये तिकीट आहे, म्हणजे दोघींची आहे आमची तिकीट ही। तिथून आता आपण एंट्री केली आतमध्ये। आम्ही नेहमी फिरायला येताना इथूनच सुरुवात करतो। खूप सुंदर वाटतं सकाळचं इकडे। इथून आपल्याला पुढे जायचं आहे आणि सर्वात आपण दर्शन घेणार आहोत हत्ती राजाचं। पूर्ण स्पेस आहे हा हत्तीसाठी आहे। एकटाच आपला हत्ती एका झाडाखाली उभा आहे ऊन असल्या कारणाने। आणि इथून आता आपण पुढे जाणार आहोत। हत्ती आम्ही खूप छान पाहिलेला आहे, तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवलेला। आणि इथून आता आम्ही चाललेलो आहोत पुढे। लवकरच आपल्या राणीबागेत सिंहाचं सुद्धा आगमन होणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की लवकरच मी येत आहे असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे। तोपर्यंत आपण दुसरे प्राणी पाहूया। सकाळचं फिरायला खूप छान वाटतं, खूप मोकळा आहे। तर बघूया आपण आपल्याला अस्वल दिसतो की नाही ते। व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अस्वल दिसते, छान असं शांत बसलेलं आहे ते। मागे मी आलेली तेव्हा या झाडावर चढलेलं होतं आणि आज आपण समोर त्याला बघतोय बसलेलं। छान अस्वलाचं सुद्धा दर्शन झाले आपल्याला। इथून आता आपण पुढे आलो आणि इथे आपण आता पाहणार आहोत वाघ। खूप गर्दी झाली आहे। खूप मोठा आहे वाघ। बघा खूप जवळ आलेला आहे बघा। इकडून काढ ना।
फोटोला पोज देतोय तो फोटोला पोज व्हिडिओमध्ये थोडा दुसरा टायगर सर दिसतो. इथून आम्ही पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे कॅफे वाईड आहे. तुम्ही इथे चहा नाश्ता करू शकता. पाण्याची प्लास्टिकची बाटली तुम्हाला आणायची इथे परवानगी नाही आहे. इथे तसंच आपल्याला पुढे जायचं आहे. कॅफेच्या आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि इथे तुम्हाला हिप्पोपोटामस दिसणार आहे. आणि सकाळची स्वच्छता इथे कशी केली जाते ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. पाण्यामध्ये आहेत हिप्पो. तसे हिप्पो खूप आळशीच असतात, पाण्याच्या बाहेर कधी येतच नाही. आम्ही कधीही आलो ना तरी सुद्धा ते पाण्यातच असतात आणि आज सुद्धा पाण्यातच आहे. बाजूला सुद्धा आता पण आलेलो आहोत. बाजूला सुद्धा 2 पाणघोडे आहेत, पण इथे सुद्धा ते पाण्यामध्येच आहेत. इथून आता आपण पुढे जाऊया आणि इथून आपल्याला आता पाहायचं आहे माकडं म्हणजेच नेक्स्ट दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला एक माकड दिसतंय. उदास आहे खूप, माहित नाही आता का. त्याच्या समोरच एक आहे एक माकड. एक छान छोटंसं पिल्लू तुम्हाला दिसतंय. एक झोपलेलं माकड आहे. माकड आणि वानराचा फरक कसा तुम्ही ओळखाल ते सुद्धा इथे फलकावर लिहिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं असं छान पाहायला भेटणार आहे. आम्ही माकडं बघून आलो आणि आता आपल्याला इथून सरळ जायचं आहे. इथे आता आपण चितळ म्हणजे स्पॉटेड डिअर बघायला आलेलो आहोत. त्यांचे फक्त मला ते शिंगच दिसत आहेत. पाठच्या साईडला बसलेले आहेत ते. पुढे आल्यानंतर तुम्हाला एक छान अशी गुलाबाची बाग दिसणार आहे. त्याच्या समोरच सांबार ठेवलेले आहेत. मागे मी आली होती तेव्हा इथे होते, पण आज नाही आहेत. इथून आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. 4थीला असताना मी पहिल्यांदा राणीच्या बागेत आले होते आणि तेव्हा राणीचा बाग खूप लांब असं वाटत होतं मला. पण आता कळतं की माझ्या घरापासून
मिनिमम अर्धा ते 25 मिनिटाचाच रस्ता आहे. पण त्यावेळी मी खूप मजा केली होती आणि त्यावेळी प्राणी आणि पक्षी खूप होते राणीच्या बागेत. मला आठवते चांगलं की आम्हाला एक मोठं असं संत्र दिलं होतं खाण्यासाठी, म्हणजे आम्हाला निघताना एक बिस्किटचा पुडा. ती मजाच खूप वेगळी होती. आता आपण इथून पुढे जाणार आहोत. इथून आता आपण पुढे आलो आणि इथे आता आपण पेंग्विन बघणार आहोत. पेंग्विन कक्ष आहे इथे. हे पेंग्विन कक्ष आहे. आणि खूप छान असे पेंग्विन आम्हाला सकाळ सकाळ पाहायला मिळत आहेत. पाण्यामध्ये छान असा विहार करतो एक पेंग्विन आहे. मागे आली तर खूप छान असा व्हिडिओ झालेला. पेंग्विनची मीटिंग चालू होती. आता तो व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे. आता आपण पुढे जाणार आहोत. नवीन कॅन्टीन केलेलं आहे इथे आणि खूप सुंदर आणि साफसफाई सुद्धा खूप आहे. वेगवेगळे काउंटर आहेत. छान असं काउंटर आहे वेगळंच आणि कॅन्डी आहेत, चॉकलेट्स आहेत. इथे तुम्हाला केक भेटणार आहे, पॅनकेक. बाहेर आल्यानंतर सुद्धा तुम्हाला खाण्याचे पदार्थ ठेवलेले आहेत. खूप सुंदर असे केलेले आहे. नवीन नवीन इथे गोष्टी केलेल्या आहेत. बागेची निगा आणि स्वच्छता खूप छान ठेवलेली आहे. सुंदर देखावा. हा छान असा स्टॅच्यू केलेला आहे. खूप सुंदर वाटते पाहायला. खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टॅच्यू आहेत आणि हा त्यातलाच एक आहे सुंदर असा स्टॅच्यू. इथे तुम्ही पाहू शकता लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन केलेलं आहे. झुले आहेत, सिसो आहे. हे पक्ष्यांचे नंदनवन आहे आणि इथून आता आपल्याला पक्षी बघायचे आहेत.
मी तुम्हाला जवळून जवळ पोपट दाखवते. सकाळ सकाळ तुमची नाश्त्याची वेळ आहे, त्यामुळे ते खूप मग्न आहे नाश्ता करण्यात. घारुताई तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते. हे सुद्धा नाश्ता करण्यात खूप मग्न आहे. हे कॉकटेल पक्षी आहेत आणि त्यांचा रंग आहे पांढरा आणि राखाडी. एकत्र त्यांचा थवाच आहे. एक छान असा एक कासव मानवर करून बसला आहे. दोन कासव आहेत एकत्र. पाण्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला कासव दिसतंय. पाण्यात राहणारी कासव पाहिली आहे आपण, आणि आता आपण जमिनीवर राहणारी कासव पाहणार आहोत. एकत्रच बसलेली आहे सगळं कासव. न्यूज देते की मगराचं आगमन झालेलं आहे. मागे मी आलेली गेल्या महिन्यात, तेव्हा मगर नव्हती, आणि आज तुम्हाला मगराचं दृश्य दाखवते की पाण्यामध्ये तुम्हाला मगर दिसते. वेगवेगळे प्राणी पक्षी आता आणले जात आहेत प्राणीच्या बागेत. ही दुसरी मगर आहे. तुम्हाला खाली जाऊन सुद्धा मगर पाहायची आहे. इथे आपण आता खाली आलेलो आहोत, आणि इथून आता आपल्याला पाण्याखाली जी मगर आहे ती पाहणार आहोत. मगाशी आपण वरून मगरीचं दर्शन घेतलं. शांत झोपलेली आहे. लहान असताना मगर जेव्हा आम्ही बघितली होती तेव्हा ते दृश्य वेगळं होतं, आणि आत्ताचं आहे ते वेगळं आहे. तेव्हाही खूप छान वाटत होतं आणि आताही खूप छान आहे. आता तो खूपच छान केलेला आहे. तुम्ही तिचे दात पाहू शकता. इथे आपण कोल्हा बनायला आलेलो आहोत. बघूया आपल्याला तो दिसतोय का. प्रत्येक प्राण्याला शोधावं लागतंय. त्यांच्या गुहेत लपलेले असतात किंवा झाडाच्या आड लपलेले असतात. आपल्याला फायनली दिसलेलं आहे. आता कोपऱ्यामध्ये असं लपून बसलेलं आहे ते पिल्लू. छान आहे छोटंसं असं पिल्लू ते.
आता आपण बिबटे आणि तरस पाहायला जाणार आहोत. इथून एंट्रन्स आहे. आता कुठेला आपल्याला काय माहित नाही आहे. शोधूया आता आपण. ह्याला दिसलेला आहे, झोपलाय आतमध्ये गुहेमध्ये. मागे आलेला तेव्हा सुद्धा असा झोपला होता. आता आपण पुढे जाऊया. आतमध्ये त्याचं अजून एक बिबटे आहे. दोन बिबटे मी तुम्हाला दाखवलेले आहेत त्याच व्हिडिओमध्ये. आता आपण पान पक्षी म्हणजे ॲक्वा बर्ड बघणार आहोत. पक्षी उडून जाऊ नये म्हणून वरून अशी जाळी केलेली आहे. खूप मोठे असे ते पान पक्षी आहेत. पान पक्षी बघून आपल्याला बाहेर जाण्याचा रस्ता आहे. हा शेवटचा देखावा आहे राणीच्या बागेतला. तिथून आता बाहेर आपले एक्झिट आहे. खूप ऊन आहे आणि गर्दी सुद्धा खूप वाढलेली आहे. फायनली आज आपला व्हिडिओ झालेला आहे. खरंच खूप छान वाटलं मला आजचा व्हिडिओ करताना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन प्राण्यांचं आगमन झालेलं आहे आपल्या राणीच्या बागेमध्ये. तर व्हिडिओ करताना आज मला खूप करावं लागलं, कारण की प्रत्येक प्राणी आणि पक्षी कुठे ना कुठे लपलेला होता. तर त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी मला खूप वेळ थांबावा लागला. पण खरंच खूप छान वाटतं, खूप मजा आली व्हिडिओ करताना. आणि मी तुम्हाला आजचा प्रवास कसा केला ते सांगणार आहे. मी दादरवरून ट्रेन पकडली भायखळ्याला येण्यासाठी आणि मिनिमम 5 रुपये आपलं तिकीट आहे. तिथून 5 मिनिटाचंच अंतर आहे आपल्या राणीच्या बागेपर्यंत येण्यासाठी. आणि राणीच्या बागेचं तिकीट आहे आपलं फक्त 50 रुपये पर माणसी. मी आणि माझी भाची आलेलो होतो आज व्हिडिओ करायला. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि त्यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉन क्लिक करायचे आहे आणि लवकर